हे ऑल, दिस इज पार्ट 2। मैं सर के साथ बैठा हूँ। तो एडमिशन प्रोसेस का टाइम चल रहा है एंड एवरीवन अराउंड मी, स्पेसिफिकली स्टूडेंट्स ऑफ माइन, जो जब ब्रांचेस की बात आ रही है तो यहाँ पे हर किसी को सीएस करना है, कंप्यूटर इंजीनियरिंग करनी है। तो मुझे ये चीज़ के मतलब रिगार्डिंग दिस बहुत से क्वेश्चन मेरे दिमाग में रेज हुए हैं कि वाई एवरीवन इज जंपिंग ऑन सीएस। तो सामने पवार सर बैठे हैं जो ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर हैं। तो जो मेरे स्टूडेंट जिन्हें टीएनपी टीपीओ नहीं पता है उनके लिए मैं थोड़ा इंट्रो देना चाहूँगा। ये टीएनपी करते क्या है? ये अथॉरिटी है किसी भी इंजीनियरिंग कॉलेज की जो कंपनीज के साथ डील करती है, वो कंपनी को फेच करती है। ही डिसाइड्स फॉर हिज कॉलेज कि सर आप हमारी कॉलेज में आइए, ये मेरे स्टूडेंट्स हैं और ये पैकेज कितना देंगे, प्लेसमेंट्स कैसा होगा, ये सब सर देखते हैं। तो मुझे लगता है कि ही इज़ द राइट गाय कि जिनसे मेरे सवाल जो है, खुद के जो पर्सनल क्वेश्चंस हैं, जिसका फायदा आप सभी को होगा कि मैं सर से सोल्यूशन निकाल पाऊँ या आंसर सर से निकाल पाऊँ। सो पवार सर, अगेन वन मोर टाइम वेलकम टू E4E मैथ्स। थैंक यू और सर ये सेशन जो आपके साथ कर रहा हूँ अभी, ये ना मैं दिल से करना चाहता था आपके साथ, बिकॉज सर बहुत से सवाल हैं। सर मैंने इंजीनियरिंग खत्म की है 2013 में। आई बीन इनटू गवर्नमेंट सर्विसेज, आई मीन गवर्नमेंट एग्जामिनेशंस। उसके बाद मैंने बहुत कुछ देखा है एंड अभी मैं कोचिंग चला रहा हूँ सर। इसके साथ साथ सर इंजीनियरिंग के बारे में मुझे बहुत से आइडियाज थी, लेकिन जो ट्रांजिशन जो देख रहा हूं मैं अभी फिलहाल पिछले 2-3 सालों में आफ्टर लॉकडाउन फॉर ऑब्वियस कि हर कोई यहाँ पे कंप्यूटर रिलेटेड काम करना चाहता है एंड दैट इज वेरी ओके। तो सर लेकिन व्हाट्स रॉन्ग विथ इंजीनियरिंग? व्हाई पीपल आर जंपिंग ऑन टू सीएस ओनली? इसका मुझे एक लाइन में आंसर दीजिए सर। व्हाई सीएस? व्हाई नॉट मैकेनिकल, इलेक्ट्रॉनिक, सिविल? ये क्यों नहीं सर? व्हाई सीएस ओनली? सी सर, the definition of engineering is the one who gives solutions to the problems. Okay. Available resources में आप इफेक्टिव सॉल्यूशन क्या देते हो उसको हमें इंजीनियर बोलना है। सो इंजीनियरिंग इज इंजीनियरिंग, वो कोई ब्रांच स्पेसिफिक है नहीं। कंप्यूटर साइंस में ही करोगे मतलब आप इंजीनियर बनोगे, ऐसा चीज़ नहीं है। ऑल द ब्रांचेस आर हैविंग इक्वल इम्पोर्टेंस इन द सोसाइटी। उनका खुद का एरिया है, उनके खुद के जॉब्स है, उनका खुद का मार्केट है जो कभी भी ख़त्म नहीं होगा। इनिशियली जब इंजीनियरिंग स्टार्ट हुई थी एट दैट टाइम ये 3 ब्रांचेस थे, कोर, मैकेनिकल, सिविल, इलेक्ट्रिकल। अभी भी इंजीनियरिंग की जो ऑल अदर ब्रांचेस है ये तीनों ब्रांचेस के इर्द गिर्द ही घूमती है। कंप्यूटर, एआईडीएस या फिर इलेक्ट्रॉनिक्स कंप्यूटर, ये पूरी ब्रांचेस, ये 3 ब्रांचेस को सपोर्ट करने के लिए ही निकाली गई है। इनके भी क्लाइंट्स ये 3 में ही काम करते हैं। Okay. ऐसा कुछ नहीं है कि कंप्यूटर साइंस करेंगे ही मतलब इंजीनियरिंग हो जाएगी, ऐसा नहीं है। बिकॉज सर मैं ऑनेस्टली आपको बोलता हूँ कि पिछले 2-3 सालों से मेरा जो ऑब्जर्वेशन है वो स्ट्रेट लाइन है सर। इंजीनियरिंग इज सीएस एंड सीएस इज इंजीनियरिंग, बाकी सब कुछ नहीं है। तो सर बीइंग अ ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर, आप जब कंपनीज के साथ इंटरेक्ट करते हो फॉर द प्लेसमेंट्स, तो सर ये वहां पे कंपनीज क्या डिमांड कर रही है आजकल? मतलब जो ग्राउंड रियलिटी क्या है? व्हाट डिमांड्स आर कंपनीज आर हैविंग विद द इंस्टीट्यूशंस लाइक योर्स कि जो इंजीनियरिंग बच्चे पढ़ रहे हैं? बेसिकली कंपनीज जो फ्रेशर्स में देखती है, फ्रेशर्स में दे वांट कि स्टूडेंट्स शुड बी स्किलफुल पर्सन। ओके। उसमें क्या स्किल्स देखती है? वो डोमेन नॉलेज कैसा है उसका। फॉर एग्जाम्पल, अगर मेरे पास मुझे मैकेनिकल स्टूडेंट्स के लिए मैन्युफैक्चरिंग कंपनी इनवाइट करनी है तो कंपनी सबसे पहले देखेगी कि सर बच्चों के फंडामेंटल्स कैसे हैं, क्लियर है क्या कंसेप्ट्स। उसके बाद उनका कम्युनिकेशन स्किल कैसा है। कम्युनिकेशन में इंग्लिश को इम्पोर्टेंस दिया जाता है, बट कम्युनिकेशन का डेफिनेशन ये नहीं है कि ओनली इंग्लिश कम्युनिकेशन। कम्युनिकेशन इज कम्युनिकेशन। अभी जो मैं आपसे कर रहा हूँ हिंदी भाषा में या मराठी भाषा में, वो आपको समझ में आ रहा है क्या? मतलब मैं सेंडर हूं, आप रिसीवर है, आपके पास मेरा मैसेज क्लियरली पहुंच रहा है, इसका मतलब मेरा कम्युनिकेशन ओके है। वो टाइप का कम्युनिकेशन एक कंपनी चाहती है, लेकिन इसमें ऑब्वियसली इंग्लिश को इंपॉर्टेंस दिया जाता है बिकॉज इंग्लिश इज लैंग्वेज ऑफ ग्लोब। सेकेंड चीज वो देखते हैं कि बच्चे का एटीट्यूड कैसा है। आर दे रियली हैविंग पॉजिटिव एटीट्यूड? नहीं तो फिर वो कंपनी में आके उनका खुद का ही कल्चर खराब ना कर दे।
ये 2-4 चीज़ें बहुत ज़रूरी है, वो कंपनी फ्रेशर्स बच्चों में देखती है। ओके सर, एक और सवाल कि जे इसमें से मैंने भी जब सोचा बहुत, जब मेरे से कंक्लूजन ये निकल रहा है कि गेटिंग जॉब इनटू आईटी इज कंपैरेटिवली इजियर व्हेन इट कम्स टू गेटिंग जॉब इनटू अ कोर सेक्टर। अगर वो रहा तो ईजनेस का, एंड दूसरा पे स्केल कि नॉर्मली आईटी कंपनीज पे अच्छा करती है when it compared with the companies जो कोर में काम करी, फॉर एग्जाम्पल द कंपनीज ऑफ रियल इस्टेट या फिर कंपनीज ऑफ मैकेनिकल और इलेक्ट्रिकल बैकग्राउंड। सर ये क्या मैं सही हूं कि जस्ट बिकॉज पे स्केल है तो क्या ये भी एक डिफरेंशिएटिंग फैक्टर हो सकता है कि ब्रांचेस स्पेसिफिक बच्चे जा रहे हैं आजकल? नहीं, पे स्केल के बारे में आप अगर देखोगे तो मैन्युफैक्चरिंग या सिविल या इलेक्ट्रिकल की कंपनीज का भी पे स्केल काफ़ी अच्छा है। दे आर ऑल्सो पेइंग हैंडसम अमाउंट टू द स्टूडेंट्स। उसमें अगर आप देखोगे कि ऑफ कोर्स ये 2 साल थोड़ा सा कोविड की वजह से बहुत सारी कंपनीज ऑनलाइन शिफ्ट हुई थी, तो इसकी वजह से आपको वो एक बबल दिख गया कि भाई यहाँ पे CSIT में ज़्यादा स्कोप है, लेकिन ऐसा नहीं है। सेकेंड चीज़ कैसा है, CSIT की कंपनीज ब्रांच स्पेसिफिक नहीं बच्चे लेती। दे वांट स्टूडेंट्स ऑफ इंजीनियरिंग बैकग्राउंड हैविंग सम लॉजिकल सेंस। वो बच्चे अगर है, फिर इर्रिस्पेक्टिव ऑफ योर ब्रांच आप वो कंपनी में डायरेक्टली इन हो सकते हो, आपके पास अगर रिक्वायर्ड स्किल्स है वो कंपनी जो एक्सपेक्ट कर रही हो। लेकिन अगर मैन्युफैक्चरिंग कंपनी टैलेंट हंटिंग के लिए आई है आपके कंपनी में कॉलेज में, तो ऑब्वियसली दे विल सीक फॉर द स्टूडेंट्स ऑफ मैकेनिकल इंजीनियरिंग, प्रोडक्शन इंजीनियरिंग, मैक्स टू मैक्स इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग फॉर देयर मेंटेनेंस डिपार्टमेंट। लेकिन ऐसा कभी नहीं होगा कि मैन्युफैक्चरिंग कंपनी आई और कंप्यूटर साइंस के 15 बच्चे लेके गई। वो कंप्यूटर साइंस के बंदे उनके कुछ काम के नहीं आएंगे वहां पे। लेकिन कंप्यूटर साइंस या आईटी फील्ड की कंपनी आई तो ईच एंड एवरी ब्रांच के स्टूडेंट को लेके जाएगी वो। तो कन्फाइनिंग टू CS ओनली वो आपके अपॉर्चुनिटीज और कम कर देगा। लेकिन अगर आप अदर देन CS ब्रांच लेते हो तो आपको अपॉर्चुनिटीज एम्पल क्वांटिटी में मिलेंगे। Okay. यू कैन आइदर गो फॉर IT फील्ड और योर डोमेन फील्ड, और गवर्नमेंट एग्जामिनेशंस की भी तैयारी आप कर सकते हो अदर फील्ड्स के थ्रू। ओके तो सर ये जो आपने पॉइंट बोला ना, मेरे जो स्टूडेंट के जो पेरेंट्स हैं, मैं उन्हें बस ये थोड़ा और एक्सप्लेन करके बोलना चाहता हूँ की सर ने जे सांगितलं आता की कंप्यूटर इंजीनियरिंग इज गुड, वो खराब नहीं है, बट वो सिंगल ऑप्शन है, ये आप दिमाग से निकाल दीजिए। बिकॉज सर ने जो बोला आहे, सरांनी जे सांगितलं आम्हाला इकडे की कम्प्युटर इंजिनिअरिंगचा मुलगा हा मेकॅनिकल और ऑब्व्हियसली मॅन्युफॅक्चरिंग जर एखादी मोठी कंपनी असेल त्यांच्या कामाचा नाही, पण नॉन CS बॅकग्राऊंडचा मुलगा एखादी IT कंपनी जर असेल पण त्यात ते ॲट्रिब्यूट्स असतील तर ती कंपनी त्याला कन्सिडर करते। अल्टिमेटली तुमचा बेनिफिटच आहे या गोष्टींमध्ये। सर आता हे ज्यांच्याशी मी चर्चा करतोय आहे ना, ह्यांचं डे इन डे आउट हेच काम आहे, हे अकॅडमिक्समध्ये नाहीत, हे कंपन्यांशीच डील करतात मुलांसाठी। सर हा झाला माझा बेसिक प्रश्न CS बद्दल। सर येणारं जनरेशन जे आहे त्यामध्ये तुम्ही लाईन यूज केली की येणारं जनरेशन जे असणार किंवा येणारा जे काळ जो आहे इंजिनिअरिंगचा हा ब्रांच स्पेसिफिक नसेल। तर सर मला ह्यामध्ये थोडं सांगा ना की नेक्स्ट म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय आहे, कारण काय बघताय तुम्ही फ्युचर पुढे इंजिनिअरिंगचं? एक्झॅक्टली, इंजिनिअरिंगमध्ये इथून पुढे जे चालेल ते स्किल्स चालतील, तुमचा ॲटिट्यूड चालेल, तुमची ॲक्युरेसी चालेल, तुमचा पेस चालेल कामाचा। तर ह्याच्याकरता तुमच्याकडे एकच गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे प्रॅक्टिस, सराव जो माणसाला एका विशिष्ट लेवलपर्यंत नेऊन ठेवतो। तुम्ही इथं आहात, तुम्ही जास्त सराव केला निश्चितपणे तुम्ही 2-4 पायऱ्या वरती जा। त्याकरता तुम्हाला म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ ब्रांच तुम्हाला कोडिंग प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस, तुम्हाला डे टू डे, आता फॉर एक्झाम्पल आम्ही मराठवाड्यातले आहोत, मराठी मीडियममध्ये शिकलो आहे, तर ह्याचा अर्थ असा नाही की आमची इंग्लिशवरती कमांड नाही आहे, पण आम्ही ती कमांड प्रॅक्टिसमधून मिळवलेली आहे। तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, इंग्लिश, कोडिंग प्रोग्रामिंग आणि ॲप्टिट्यूड हा एक पार्ट फार महत्त्वाचा आहे। कॅम्पस रिक्रुटमेंटला जेव्हा कंपनीज येतात तेव्हा 95% कंपनीज ह्या 2-4 परीक्षा म्हणजे हे फिल्टर्स वापरतातच, ज्याच्यामध्ये जी ऑनलाईन टेस्ट म्हणजे टेस्ट घेतात त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ॲप्टिट्यूड, जो तुमचा 10वीच्या आधी तुम्ही 7वी किंवा 4थीला स्कॉलरशिपच्या एक्झाम दिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा ॲप्टिट्यूडचा पार्ट झालेला आहे, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी किंवा लॉजिकल एक्झाम म्हणतो।
तर तो एक पार्ट, त्याच्यानंतर इंग्लिश आणि त्याच्यानंतर कोडिंग प्रोग्रामिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग सिव्हिल इलेक्ट्रिकल रिलेटेड कंपनी आली तर ते त्यांच्या डोमेन नॉलेजची पण टेस्ट घेते. म्हणजे टेक्निकल कॅपॅबिलिटीज तुमच्या स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे फार. तुमचे फंडामेंटल्स फार क्लिअर पाहिजेत. आणि तिथं सुद्धा हँडसम पॅकेजेस आहेत. अबाव 6 lakhs पे करणाऱ्या खूप कंपनीज आहेत कोअर कंपनीजमध्ये. रिसेंटली म्हणजे माझ्याकडेच महिंद्रा अँड महिंद्रा किंवा L&T लिमिटेड ह्यांचे माझ्याकडे साधारणतः 8-10 पोरं आहेत की जे 6 लाखाच्या पुढे गेलेली आहेत. क्या बात आहे. चान्सेस आर देअर, बट यू शुड हॅव दॅट टेक्निकल अँड लॉजिकल कॅपॅबिलिटीज. ओके, सरांनी जे सांगितलं आता की माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ऍक्च्युअली कुठेतरी हे मी गोष्ट मी कनेक्ट करत होतो की रिसेंटली आता मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये रिव्होल्युशन चाललंय. आपण सगळे बघतोय आता की EVs आर लाईक एव्हरीवेअर. 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पर्यंत आला. त्यानं त्याच्या वरती अपग्रेड केलाय टेस्लाने. त्यांनी तर AI लावलाय डिरेक्टली. तो अल्टिमेटली मेकॅनिकल गाडीमध्ये जर आर्टिफिशियल लागतंय किंवा मेकॅनिकल गाडीमध्ये इलेक्ट्रिकल गोष्टी जास्त कंपोनंट यूज होत आहेत, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट यूज होत आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट वरती फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली टाटाने आता काल परवा मला वाटतं टियागो रिलीज केली आहे, चीपेस्ट कार 8.5 लाखाच्या आसपास. सर त्या कारमध्ये फक्त AI नाहीये, त्या कारमध्ये इलेक्ट्रिकल कंपोनंट्स पण तेवढेच आहेत. इलेक्ट्रॉनिक्स जे त्यांचे गॅजेट्स जे आहेत, जे डिस्प्लेज जे आहेत तेही तेवढेच आहेत. तर सर उद्याला जर प्रत्येक जण जर CS कडे गेला तर ह्या गोष्टी कोणी बघायच्या? मला उत्तर मिळालं मला ह्या प्रश्नाचं तुमच्याकडनं. आणि दुसरा प्रश्न जे सरांनी सांगितलं की यांच्याकडे महिंद्रा अँड महिंद्रा, L&T या जायंट्स आहेत या देशाचे, या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, ह्या प्लेसमेंटला येत आहेत आणि हे जर यांच्या मुलांना 6-7 लाखांचे ऑफर करतायत तर हे मला वाटतं हे ही अमाऊंट फार मोठी आहे. कारण तशा पण IT कंपन्यांचा ऍव्हरेज पॅकेज 4 ते 5 लाखांच्या आसपास असतो. आणि त्याच्या कम्पॅरिझन मध्ये मेकॅनिकलचा मुलाला जर 6 लाखांचं पॅकेज मिळत असेल तर मला वाटतं तेही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आणि सर्वात महत्वाचं असं आहे की मुलाची जी कुवत आहे, मुलाचे जे ऍट्रिब्यूट्स आहेत ते मेकॅनिकल साईडचे आहेत का किंवा कम्प्युटर साईडचे आहेत का? मला वाटतं कुठे ना कुठे ह्याच्याही बॅकग्राऊंड चेक व्हायला पाहिजेत, जे पॅरेंट्स करत नाहीयेत. हा झाला माझ्या ब्रांच बद्दलचा. सर मी 10th पास्ड आउट अँड 12th पास्ड आउट मुलांना सांभाळतो, हा माझा प्रोफेशन आहे. पण मला इथे पण काही अजून बेसिक प्रश्न पण विचारायचे आहेत तुम्हाला. समाजामध्ये 2 प्रश्न म्हणजे 2 गोष्टींबद्दल मला विचारायचं आहे तुम्हाला. माझा पहिला प्रश्न, 10वी ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 10वी पास झाली आहे अशा पॅरेंट्सना इंजिनिअरिंग बद्दलची निरागसता का? हा माझा पहिला प्रश्न. कारण डिस्पाईट मला वाटतं की तुमच्या कॉलेजने ह्या वर्षी ऑलमोस्ट 350 लोकांना प्लेसमेंट 345 मुलांना सरांचं कॉलेज जे औरंगाबादला आहे CSMSS त्यांनी जर 345 प्लेसमेंट दिले आणि ते ऍव्हरेज पॅकेज त्यांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आणि हे मुलं वयाच्या 22व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभा आहेत. तर सर कुठे ना कुठे आपण आपल्या इंजिनिअरिंगचा ब्रँड मुलांपर्यंत किंवा पालकांपर्यंत पोहोचायला कमी पडतोय का सर, असं तुम्हाला वाटत नाही? नाही, त्यामध्ये 1-2 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंगकडे जी निराशेच्या नजरेनं पाहतोयत लोक असं तुम्ही म्हणतायत, तर तसं जास्त प्रमाणात दिसत नाहीये. इंजिनिअरिंगला ॲडमिशन्स होत आहेत, लोक स्वतःहून फार चौकशी करतायत. फक्त ह्याच्यामध्ये 1-2 गोष्टी ह्या मॅटर करतात की कुठल्या कॉलेजला आणि कुठल्या ब्रँच करता लोक जास्त एकदम त्याला डेस्परेट आहेत. त्याकरता कॉलेजेस पण मॅटर करतात. कॉलेजेसनं ऑनेस्ट एफर्ट्स घेणं, फॅकल्टीनं विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट ठेवणं, विद्यार्थ्यांचे प्रत्येक प्रॉब्लेमला काही ना काहीतरी सोल्युशन देणं, हे जर कॉलेजनं प्रॅक्टिस व्यवस्थित केली, स्टुडंट सेंट्रिक जर तुमचं कल्चर असेल त्या इन्स्टिट्यूटमधलं, तर निश्चितपणाने तुमचं इन्स्टिट्यूट, तुमचं ते ऑर्गनायझेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. ह्याला फार एक सोपा ठोकताळा असा म्हणेल मी चव्हाण सर. तुम्हाला कुठला आजार झाला तर तुम्ही तो सिमिलर आजार जर तुमच्या ओळखीत कोणाला झालेला असेल तर त्याला विचारता तुम्ही, अरे हे मला असं तुलाही असं झालं, तू कुठल्या डॉक्टरला दाखवलं होतं? बरोबर. तुम्ही बऱ्यापैकी ट्रस्ट ठेवता त्याच्यावरती, अरे हो असं झालं, मला त्याचा गुण आला होता, मग मी पण तिकडेच जाणार. हे एज्युकेशन फील्डचंही तसंच आहे सर. तुमच्याकडे स्टुडंट्स का बरं आकर्षिले जातात मॅथमॅटिक्सचे? कारण तुमचे जे ॲल्युमिनाय इथून शिकून गेलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे पालक इथे तुमच्याशी संवाद साधून गेलेले आहेत, ते निश्चितपणे चव्हाण सरच रेफर करणार. कारण त्यांना माहिती आहे की इथे माझा पाल्य आला म्हणजे चव्हाण सर ॲज अ पॅरेंट म्हणून पण त्याची काळजी घेतील आणि एक प्रॉपर मेंटॉरिंग करतील. तसंच इन्स्टिट्यूटचंही असतं सर. म्हणजे तुम्ही किती ॲडव्हर्टाइजमेंट दिल्या किंवा किती इतर गोष्टींवरती खर्च केला, त्याच्यापेक्षा तुमचे विद्यार्थी तुमच्या बाबतीत काय बोलतायत हे फार महत्वाचं आहे. ओके. सो अल्टिमेटली तुम्ही जे बघताय की एवढी काही निरागसता राहिलेली नाही.
दुसरा प्रश्न सर, हा माझा पर्सनली प्रश्न आहे आणि प्रोफेशनली प्रश्न आहे. आणि पर्सनली मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना मोस्टली नॅशनल लेवलच्या एक्झाम्सची तयारी करतो. आणि स्टेट लेवलचे मुलं जे आहेत माझे, सर याला अदरवाईज घेऊ नका प्लीज, पण मी सुद्धा माझ्या मुलांना, माझ्या स्टुडंटला काउन्सिलिंग करत असताना आम्ही मुंबई पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल जास्त सांगतो द्यान आपल्या औरंगाबादच्या कॉलेजबद्दल. तर सर हे का, असं का? नाही, ह्याच्यामध्ये आपण एक म्हणूयात की त्याला एक गैरसमज सुद्धा असू शकतो डोक्यामध्ये, किंवा जे पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत तो सुद्धा एक त्याला कारणीभूत असू शकतो. निश्चितपणे कल्चर मॅटर करतं. पुण्यामध्ये IT कल्चर किंवा मॅन्युफॅक्चरिंग कल्चर, तिथलं जे इंडस्ट्रियल एरिया आहे तो आपल्यापेक्षा जास्तच आहे, मोठाच आहे, हे आम्हाला मान्य करावं लागेल. परंतु इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट कुठल्या लोकॅलिटीमध्ये आहे हे बघून कंपनीज हायरिंगला जात नाहीत. तुमच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची क्वालिटी कशी आहे, त्या कॉलेजमधल्या फॅकल्टीज किती प्रकारे विद्यार्थ्यांना इनपुट्स देतात, ह्यावरतीच त्या कॉलेजचं प्लेसमेंट्स ठरत असतं. जसं मी म्हटलं की आम्ही 2013ला एस्टॅब्लिश झालेलं इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे. अँड विथ द एफर्ट्स ऑफ अवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल अँड आवर विजनरी मॅनेजमेंट आणि इतर सर्व फॅकल्टीज आणि HODनी जे एफर्ट्स केलेले आहेत ना, त्याच्यावरून हा आकडा रीच करणं आमच्याकरता सोपं नव्हतं. शैलेशजी, आम्ही फार जास्त मेहनत घेतलेली याच्यावरती. विद्यार्थ्यांनी सुद्धा तेवढीच एफर्ट्स घेऊन आमच्या प्रयत्नांना त्यांनी साथ दिली आणि म्हणून ह्या फिगर्स टर्नआउट झाल्या. अदरवाईज औरंगाबाद पण एक बऱ्यापैकी मोठी सिटी आहे, परंतु तिथे सुद्धा विद्यार्थी, इथले पण चांगले विद्यार्थी अजूनही म्हणतात मुंबई पुण्याला जायचं. कदाचित इतके दिवस आधी असं होतं डोक्यात की पुणे युनिव्हर्सिटी किंवा मुंबई युनिव्हर्सिटी त्याचा फरक असेल. पण आता DBATU ही एक सेंट्रल टेक्निकल स्टेटची युनिव्हर्सिटी झालेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, रायगड. तर डिग्री ही सर्वत्र सेम मिळणार आहे. फक्त फरक हाच आहे की बाबा काही विद्यार्थ्यांना, पालकांना असं वाटतं की नाही पुण्याला गेलं म्हणजे अपॉर्च्युनिटी जास्त मिळतील आणि जास्त हायर सॅलरीचं पॅकेज मिळेल. तर तो विषय आता राहिलेला नाही जास्त. तुम्हाला औरंगाबाद सारख्या ठिकाणी सुद्धा चांगल्या संधी मिळतील. आणि याच्यात एक ॲडिशन अजून करतो मी की मोस्ट ऑफ द कंपनीजनं आता त्यांचे हायरिंग प्लॅटफॉर्म्स ओपन केलेले आहेत. कॉम्पिटिशन्स थ्रू हायरिंग करायला लागल्या त्या आता, आणि ते कॉम्पिटिशन सर्वांकरता ओपन आहे. तुम्ही विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली, विद्यार्थ्यांना पण एफर्ट्स घेतले, तर निश्चितपणाने तुम्हाला सुद्धा साधारणतः 30-35 लाखाच्या पुढच्या पॅकेजला गवसणी घालता येते. ते काही अवघड नाहीये. ती काही कुठल्या एका स्पेसिफिक कॉलेजची मक्तेदारी राहिलेली नाही आता. क्या बात आहे. सो ग्लॅड टू हिअर दॅट. सर अल्टिमेटली म्हणजे आता आमचा बघण्याचा दृष्टिकोन जो होता कुठे ना कुठे तर तोच राहिला आतापर्यंत. तुमच्याकडनं ह्या गोष्टींनी पॉझिटिव्हिटी ऐकून खरंच फार चांगलं वाटलं की ग्राउंड रियालिटीवरती, कारण आमच्यापर्यंत येणारा डेटा जो आहे, डेटा होता, तुमच्याकडनं मला इन्फॉर्मेशन मिळाली, कारण आम्ही ते डिफरन्शिएट करतो डेटा आणि इन्फॉर्मेशनमध्ये. सर माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. माझा पहिला प्रश्न असा आहे, अशा पालकांतर्फे आहे ज्यांचे मुले आता 8, 9, 10th आहेत समजा. सर अशा पालकांसाठी जर मला मोठी एक प्रश्न विचारायचा राहिला की इंजिनिअरिंग ॲज अन करिअर कसं आहे, लाईक कुठून स्टार्ट करायचं आणि कुठे संपतंय, याबद्दल थोडासा जर तुम्ही आम्हाला काही सांगू शकलात तर. निश्चितपणाने इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी हे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, फार चांगलं प्रोफेशन आहे. टेक्निकल स्किल सेट्स तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे तुम्ही मार्केटमध्ये फार चांगले चालून जाता. ह्याला म्हणजे मला दुसऱ्या कुठल्या फील्डला नाव नाही ठेवायचं याच्यामध्ये, पण मी माझ्या फील्डला जस्टिफाय ह्याच्यामुळे करेल की अपॉर्च्युनिटीज फार जास्त आहे त्याच्यातून. म्हणजे तुम्ही जर म्हटले की सर मी अमुक कोर्स करून ह्या एरियात गेलो तर तिकडे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज कमी सापडतील. बरोबर. इंजिनिअरिंग अभियांत्रिकी असं क्षेत्र आहे, तुम्ही औरंगाबादचंच उदाहरण घ्या सर, तुम्हाला MIDC ज्या 3-4 MIDC औरंगाबादमध्ये आहेत, 5,000च्या वरती इंडस्ट्रीज आहेत तिथे. हेच तुम्ही पुणे मुंबई आपल्या जवळ जे आहेत ते जर कन्सिडर केलं तर सर्व मिळून साधारणतः 15,000+ इंडस्ट्रीज तुम्हाला इथं मिळतील. मॅनपॉवरची ट्रिमेंडस रिक्वायरमेंट आहे. स्किल्ड मॅनपॉवर असं तुम्हाला कुठं सापडणार नाही की एखादा इंजिनियर एकदम स्किलफुल आहे आणि त्याचा ॲटिट्यूड पण चांगला आणि तो घरात बसून राहिला, असं कधीच होत नाही. प्रत्येक ऑर्गनायझेशनला चांगली लोक पाहिजे, त्यांनाही त्यांची ऑर्गनायझेशन ग्रो करायची असते. आणि चांगली लोक ही अभियांत्रिकीमध्ये जर घडून पुढे आली तर निश्चितपणाने त्यांच्या हातात संधी येणार आहे. बिलकुल सर, तुम्ही जे लाईन वापरलीत ना आता, चांगली लोक सगळीकडे पाहिजे. सर मी आमच्या फील्डबद्दल सांगतो अँड मला ह्याबद्दल आय एम सो प्राऊड ऑफ इट. सर आमच्या फील्डमध्ये ऑलमोस्ट इंजिनियर्स आहेत आमच्या ह्या फील्डमध्ये, बिकॉज एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर अन इंजिनियर. दॅट्स व्हॉट आय कॅन से. हे मला तुमच्याकडनं ऐकायचं होतं फक्त. सर आता इंजिनिअरिंग बद्दलची
खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्ही मला दिली. आय मीन माझेही काही डाऊट्स होते पर्सनल लेवलला आणि तेही माझे क्लिअर झाले. आता जे ऐकतायत आम्हाला व्हिडिओ थ्रू की औरंगाबादचे जे कॉलेज आहेत त्यांचे माइंडसेट हा आहे जो तुम्ही ऐकलात आत्ता, की इथे मुंबई पुणे ठीक आहे, पास्ट एक्सपिरियन्स माझेही आहेत, सरांचे आहेत, त्यांनी ॲक्सेप्टही केलं, पण इथून पुढे मात्र आमच्या इंजिनिअरिंगचे कॉलेजेस जे औरंगाबादमध्ये आहेत तेही काही मागे राहिलेले नाहीत आत्ता, तेही भरपूर सारे पुढे चाललेत. सर आता ह्याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा आमच्यासोबत आमच्यासाठी वेळ काढलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे दिलेत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सर शेवटचा प्रश्न, मला तुमच्या कॉलेजबद्दल 1-2 लाईनमध्ये सांगाल एक्झॅक्टली तुम्ही काय करता आहात ग्राउंड रियालिटीमध्ये, ग्राउंडवरती काय करतात मुलांसाठी? सी व्हॉट वी हॅव फोकस्ड, आमचे एफर्ट्स आम्ही कुठं लावले, अकॅडमिक्स, सॉफ्ट स्किल्स, डिसिप्लिन आणि प्लेसमेंट, हाच यशाचा मार्ग आहे. क्या बात. आणि हीच आमची टॅगलाईन आम्ही ठरवून घेतली. आमच्या प्राचार्य सरांनी हेच आम्हाला कानमंत्र दिला की सर्व फॅकल्टीजला बोलावून एकदा हे सांगण्यात आलं, वी शूड फोकस ऑन अकॅडमिक्स, सॉफ्ट स्किल्स पोरांच्या आणि त्यांना डिसिप्लिनमध्ये ठेवणं, त्याचं अल्टिमेट आउटपुट हे प्लेसमेंट्सवरती येतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्वतःला म्हणजे मला एम्प्लॉई नाही व्हायचं, मला जॉब नाही करायचा आहे, मला स्वतः एम्प्लॉयर व्हायचं आहे, तर त्याच्याकरता सुद्धा सेपरेट सेल आहेत आमच्याकडे. क्या बात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इन्क्युबेशन सेंटर थ्रू ती माहिती दिली जाते पूर्ण, हाऊ टू ग्रो और हाऊ टू स्टार्ट युअर ओन बिझनेस आणि त्याला पुढे ग्रो कसं करायचं आहे ह्याच्या बाबतीत बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं जातं. आणि मला अभिमान आहे की माझ्या कॉलेजमध्ये साधारणतः 7 ते 8 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत स्वतःचाच व्यवसाय चालू केला आहे अँड दे आर ऑफरिंग एम्प्लॉयमेंट टू अदर्स. क्या बात आहे, दे आर जॉब क्रिएटर नाउ. येस येस येस. तर सगळ्यात मोठा कानमंत्र हाच आहे यशाचा की प्रॅक्टिस 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 मेक्स अन ऑर्डिनरी मॅन टू एक्स्ट्रा ऑर्डिनरी. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर फॉर द पॉझिटिव्हिटी. फार चांगलं वाटलं मला ऐकून ॲक्च्युली. आणि लास्ट क्लोजिंग स्टेटमेंट पुन्हा एकदा मी वापरतोय अशा माझ्या स्टुडंटसाठी सुद्धा आणि पॅरेंट्ससाठी सुद्धा, CS इज गुड बट इट इज नॉट इंजिनिअरिंग अँड इंजिनिअरिंग इज नॉट CS. एव्हरी ब्रांच इज इम्पॉर्टंट बट त्यापेक्षा जास्त every engineer is important because he is above all the branches. Exactly. Because मी इलेक्ट्रॉनिक्स आहे, माझं एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालं आहे आणि आजच्या कंडिशनला मी मुलांना ट्रेन करतो इंजिनिअरिंगसाठी. ह्याहून तुम्हाला सांगू शकतो की तुमचा इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या ब्रांचमध्ये शिक्षण झालंय गरजेचं नाही, तुम्ही त्याच ब्रांचमध्ये काम करायला पाहिजे. आय विल ॲड वन मोर थिंग इन दिस. या सर प्लीज. तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं नाव म्हणजे सुंदर पिचाई, गुगलचे CEO, इंडियन, ही इज इंडिया. तर भरपूर लोकांच्या डोक्यात असं असतं की अल्फाबेट म्हणजे गुगल ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी आपण मान्य करतो, सगळ्यांचं ड्रीम कंपनी आहे ती, तिथे जॉईन करायचं. परंतु आपल्या डोक्यात जर हे मिसकन्सेप्शन असेल की सुंदर पिचाई हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर हे डोक्यातून काढून टाका. सुंदर पिचाई हे मटेरियल सायन्स इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचीच एक स्ट्रीम आहे. एक्झॅक्टली. हे म्हणजे हे परिचित असलेलं उदाहरण दिलं. असे अपरिचित खूप उदाहरणं आहेत. म्हणजे माझ्याच कॉलेजचे ह्या वर्षी 58 कॅन्डिडेट्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे हे IT मध्ये प्लेस आहेत. क्या बात. तर प्रत्येक इंजिनिअरिंग स्ट्रीम मधून तुम्हाला लाईफ आहे. इंजिनिअरिंग इज इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग इज इंजिनिअरिंग. अँड थँक्यू सो मच पवार सर पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.